नमस्कार, मी अदिती मयूर देशमुख. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ओव्हरव्ह्यू ऑफ सायबर सिक्युरिटीचे एक्सप्लॉयटेशनपर्यंत बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचे टर्मिनॉलॉजी बघणार आहे. तर एथ टर्मिनॉलॉजी आहे हॅकर. तर हॅकर काय असतात, त्याचे काय काय प्रकार आहे हे आपण बघू आज. अ हॅकर इज समवन स्किल्ड इन कॉम्प्युटर्स हू ट्रायज टू ॲसेस सिस्टीम्स. म्हणजे हॅकर एक असा व्यक्ती असतो जो कॉम्प्युटरमध्ये स्किल असतो आणि जो दुसऱ्यांच्या सिस्टीम ॲसेस करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत: व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट आणि ग्रे हॅट. तर व्हाईट हॅट हे एखाद्या कॉर्पोरेशनसाठी, पोलिसांसाठी किंवा एखाद्या मोठ्या ग्रुपसाठी काम करत असतो. तो सगळे कामं त्यांच्या देखरेखीत करत असतो आणि तो कोणालाच हार्म करण्याचा किंवा त्यांच्याकडून पैसे लुटण्याच्या संदर्भात ते कामं करत नसतो. ब्लॅक हॅट त्याच्या विरुद्ध असतात. ते क्रिमिनल माइंडेड असतात आणि ते एखाद्याचा व्हिडिओ इकडे तिकडे पाठवणं किंवा त्याला हॅरॅस करणं, त्याच्या बँक अकाउंटमधून पैसे चोरणं, त्याची इन्फॉर्मेशन लीक करणं, अशी सगळे कामं ब्लॅक हॅट हॅकर करत असतो. आणि ग्रे हॅट हॅकर हे दोघांचं मिक्सचर असतं, व्हाईट हॅटचं आणि ब्लॅक हॅटचं. ते इथिकली पण काम करतात आणि अनइथिकली पण काम करत असतात. ग्रे हॅट हॅकर हे ऑर्गनायझेशनसाठी पण काम करतात आणि ब्लॅक हॅटसारखे त्यांच्या विरोधात पण काम करत असतात. नेक्स्ट आहे नॉन स्टेट ॲक्टर्स. तर नॉन स्टेट ॲक्टर असे असतात जे इंडिव्हिज्युअली और ग्रुपमध्ये काम करतात. त्यांचा ऑफिशियल गव्हर्नमेंटसाठी असा एक पार्ट नसतो, पण तरीही ते पॉवरफुल असतात सायबर स्पेसमध्ये. Non-state actors are group or individuals not officially part of a government but still powerful in cyberspace. They include hacktivist, terrorist group, organized cyber criminal gangs. त्यांच्यामध्ये हॅक्टिव्हिस्ट म्हणजे हॅकर्सची जी गँग असतं त्याला हॅक्टिव्हिस्ट असं म्हणतात. टेररिस्ट ग्रुप्स, ऑर्गनाइज्ड सायबर क्रिमिनल गँग आणि ऑर्गनाइज सायबर क्रिमिनलची जी गँग असते ती, हे सगळं मिळून नॉन स्टेट ॲक्टर्स बनतात. They use cyber attacks to spread ideology, steal money or disrupt government. ते सायबर अटॅक हे काहीतरी चुकीची माहिती स्प्रेड करण्यासाठी किंवा पैसे चोरण्यासाठी किंवा गव्हर्नमेंटच्या साईटला लीक करून काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल या गोष्टींचे ते काम करत असतात. एक्झाम्पल दिलं त्यांनी: अनॉनिमस हॅक्टिव्हिस्ट ग्रुप लॉन्चिंग अटॅक अगेन्स्ट बिग कॉर्पोरेशन्स. एखादी मोठी हॅकर्सची टोळी ते एखाद्या कॉर्पोरेशनला काहीतरी मोठा अटॅक लॉन्च करून त्यांना त्रास देण्याची किंवा फसवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याची तरकीब करतात आणि ते कामं तसे करून ते पैसे लुटत असतात. नेक्स्ट आहे सायबर टेररिझम. तर सायबर टेररिझम इज युझिंग द इंटरनेट और डिजिटल अटॅक टू क्रिएट फिअर, पॅनिक और डॅमेज क्रिटिकल सिस्टीम फॉर पॉलिटिकल और रिलिजियस मोटिव्स. तर सायबर टेररिझम हे इंटरनेटच्या साहाय्याने किंवा डिजिटल अटॅकने एखाद्याला घाबरवू शकतात, त्याच्यासमोर पॅनिक सिच्युएशन क्रिएट करू शकतात किंवा डॅमेज करू शकतात त्याची क्रिटिकल इन्फॉर्मेशन, किंवा पॉलिटिकल साहाय्याने किंवा रिलिजियस मोटिव्ह एखाद्याच्या धर्माच्या साहाय्याने त्याला घाबरवू शकतात आणि त्याच्याकडून माहिती घेऊ शकतात. टार्गेट्स ऑफन इन्क्लूड एअरपोर्ट्स, पॉवर ग्रिड्स, बँक्स अँड गव्हर्नमेंट वेबसाईट. तर यांचे टार्गेट कोण असतात? एअरपोर्ट्स, पॉवर ग्रिड्स, बँक्स आणि गव्हर्नमेंटच्या वेबसाईट. टेकिंग डाऊन अ कंट्रीज इलेक्ट्रिसिटी ग्रिड और स्प्रेडिंग फेक न्यूज टू कॉज केओस. त्यांनी असं म्हटलंय की एखाद्या कंट्रीची इलेक्ट्रिसिटी काढून टाकली, त्यांनी सिस्टीम बंद केली आणि काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन स्प्रेड केली, त्याच्याने त्या पर्टिक्युलर देशाला किंवा त्या पर्टिक्युलर सिटीला काही ना काही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. त्यांनी ऑरमध्ये पण दिलंय: युझिंग द इंटरनेट टू स्प्रेड फिअर और कॉज केओस. टार्गेट सेम लिहिलंय: ट्रान्सपोर्ट, बँक्स, पॉवर ग्रिड्स, हॉस्पिटल. नेक्स्ट, प्रोटेक्शन ऑफ एंड युजर मशीन्स. एंड युजर म्हणजे काय असतं की पीपल्सचे डिव्हाइस, म्हणजे लोकांचे जे डिव्हाइस आहेत, जसं की फोन आहे, लॅपटॉप्स, PC. आपण काय करतो, एंड टू एंड डिस्क्रिप्शन म्हणजे काय म्हणतो आपण, एंड टू एंड ऑथेंटिकेशन किंवा एंड टू एंड डिस्क्रिप्शन, एन्क्रिप्शन. याला काय असतं की युजर टू युजरने ते व्हॅरी करतात. म्हणजे लोकांचे जे मशीन आहे ते प्रोटेक्टेड करण्यासाठी आपण एंड युजर प्रोटेक्शन असा हा शब्द वापरत असतो. तर त्यांना प्रोटेक्ट कसं करायचं? तुम्ही स्ट्रॉंग पासवर्ड लावा,
जसं की 2FA समथिंग समथिंग, म्हणजे त्याच्या असे लेटर्स आणि नंबर्सचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. इन्स्टॉल अँटीव्हायरस, अपडेट सॉफ्टवेअर, तुम्ही अँटीव्हायरस इन्स्टॉल करा तुमच्या सिस्टीममध्ये, सॉफ्टवेअर अपडेट करत राहा. आणि डोंट क्लिक ऑन सस्पिशियस लिंक, कुठल्याही सस्पिशियस लिंकवर तुम्ही क्लिक करू नका. इट्स लाईक लॉकिंग युअर फ्रंट डोअर टू स्टॉप थीव्स. याचा अर्थ असं सांगितलाय त्यांनी की तुमचं जे समोरचं दार आहे ते तुम्ही लॉक करता आहे, जेणेकरून चोर तुमच्या घरात घुसणार नाही. नेक्स्ट आहे क्रिटिकल IT अँड नॅशनल क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर. क्रिटिकल IT इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे टेक्नॉलॉजी सिस्टम्स दॅट अ कंपनी ऑर कंट्री हेवली रिलायज ऑन. म्हणजे अशी एखादी टेक्नॉलॉजी किंवा अशी एखादी गोष्ट ज्याच्यावर कंपनी किंवा कंट्री म्हणजे एखादा देश की त्याच्यावरच अवलंबून आहे. नॅशनल क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इसेन्शियल सर्व्हिसेस दॅट कीप अ कंट्री रनिंग, लाईक पॉवर प्लांट्स, वॉटर सप्लाय, बँकिंग, ट्रान्सपोर्टेशन, हेल्थ केअर. तर नॅशनल क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय काय येतं? अशा गोष्टी ज्याच्याशिवाय त्यांचं एखाद्या कंट्रीचं किंवा एखाद्या सिटीचं काम चालू शकत नाही. त्याच्यामध्ये आहे पॉवर प्लांट्स, वॉटरचे सप्लाय, बँकिंग, ट्रान्सपोर्टेशनमध्ये एअर आणि रेल्वेज, हेल्थ केअर सिस्टम. तर या सगळ्या गोष्टींमध्ये जर का हॅकर्सने अटॅक केला आणि एक एक गोष्ट बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये कंट्रीमध्ये तर निर्माण होतीलच सगळ्या गोष्टी, पण सिटी लेवलला किंवा विलेज लेवलला पण खूप प्रॉब्लेम्स येतील. इफ दीज आर अटॅक इट कॅन कॉज ह्यूज नॅशनल क्रायसिस. असं जर झालं तर नॅशनल क्रायसिस ही येतील. एक्झाम्पल, अ सायबर अटॅक ऑन अ पॉवर ग्रीड कॅन कॉज ब्लॅकआउट इन एंटायर सिटी. जर का त्यांनी पॉवर ग्रीडवर म्हणजे एखाद्या सिटीच्या पॉवर सप्लाय त्यांनी कट केला तर पूर्णपणे ब्लॅकआउट होऊ शकतं त्या सिटीमध्ये. नेक्स्ट आहे सायबर वॉरफेअर. तर सायबर वॉरफेअर इज वेन वन कंट्री युजेस डिजिटल अटॅक्स अगेन्स्ट अनदर कंट्री इन्स्टेड ऑफ ट्रेडिशनल वेपन. सायबर वॉरफेअर म्हणजे असं आहे की एखादी कंट्री दुसऱ्या कंट्रीसाठी काही हत्यारं न यूज करता डिजिटली तिच्यावर अटॅक करते, त्याला सायबर वॉरफेअर म्हणतात. गोल्स काय काय आहे त्याचे? स्टील सिक्रेट, डॅमेज क्रिटिकल सिस्टीम आणि वीकेन द एनिमी. तर त्याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं की तुमच्या एखाद्या कंट्रीचे इन्फॉर्मेशन जी काही आहे ती सगळी चोरण्यासाठी, त्यांना क्रिटिकली डॅमेज करण्यासाठी, म्हणजे क्रिटिकली त्यांच्या सिस्टीमवर जी काही गोष्ट आहेत सगळ्या त्या सगळ्या मेन गोष्टी चोरण्यासाठी आणि त्यांचे जे सिपाई आहेत त्यांना कमकुवत करण्यासाठी. इट इज चीपर, फास्टर अँड लेस विजिबल दॅन रिअल वॉर. ह्या ज्या गोष्टी आहेत ती चीपर म्हणजे त्याच्यासाठी पैसे लागत नाही तुम्हाला, फास्टर म्हणजे लगेच काम होतं, आणि लेस विजिबल दॅन रिअल वॉर, आणि हे एखाद्या वॉर सारखं सिच्युएशन क्रिएट करत नाही. एक्झाम्पल आहे स्टेट स्पॉन्सर्ड हॅकर्स अटॅकिंग अनदर नेशन्स मिलिटरी सिस्टीम. तर स्टेट स्पॉन्सर म्हणजे एखाद्या स्टेटचे स्पॉन्सर केलेले जे हॅकर्स असतात, तर समजा इंडिया पाकिस्तानमध्ये जर का वॉर झालं तर इंडियाने अशा बाहेरून वॉर करण्यापेक्षा जर का सिस्टीमली त्यांच्यावर वॉर केलं तर त्यांच्या सिस्टीममध्ये जास्त अफेक्ट पडू शकतो. नेक्स्ट आहे केस स्टडीज. स्टडिंग रिअल वर्ल्ड सायबर अटॅक्स हेल्प्स अस लर्न अँड इम्प्रूव्ह डिफेन्सेस. सम फेमस केसेस. स्टडिंग रिअल वर्ल्ड सायबर अटॅक्स म्हणजे काही रिअल वर्ल्डचे सायबर अटॅक्सचे एक्झाम्पल दिलेत त्यांनी, काय काय झालेले आहेत त्याच्याने काही फेमस केसेस सांगितलेत त्यांनी. वॉनाक्राय रॅन्समवेअर नावाचा 2017 एक व्हायरस निर्माण केला होता त्यांनी, त्याच्याने अफेक्टेड 150+ कंट्री, शटिंग डाऊन हॉस्पिटल्स अँड बिझनेस. त्याच्यामुळे 150+ देशांमध्ये हॉस्पिटल्स आणि बिझनेस ठप्प झाले होते. स्टकनेट वॉर्म 2010 टार्गेटेड इरान्स न्यूक्लिअर प्रोग्राम अँड डॅमेज इक्विपमेंट. 2010 न्यूक्लिअरने इराणच्या प्रोग्रामला एकदम डॅमेज करून त्यांचे जे सगळे इक्विपमेंट होते, त्यांचे सगळे हत्यार होते ते सगळे त्यांनी डॅमेज केले होते. नेक्स्ट पण आहे. इन शॉर्ट ते काय म्हणायचा प्रयत्न करत आहे, हॅकर्स कॅन बी गुड ऑर बॅड. हॅकर्स जे असतात ते गुड असू शकतात म्हणजे चांगले किंवा वाईट, दोघंही असू शकतात. व्हाईट हॅट चांगले, ब्लॅक हॅट वाईट. नॉन स्टेट ॲक्टर्स अँड सायबर टेररिस्ट यूज सायबर स्पेस फॉर पॉवर ऑर फिअर.
तर नॉन स्टेट ॲक्टर्स आणि सायबर टेररिस्ट जे असतात ते सायबर स्पेस एक क्रिएट करतात, जेणेकरून त्यांच्या पॉवरचा यूज करून, म्हणजे त्यांच्याकडे जी पॉवर आहे किंवा त्यांच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्याचा यूज करून ते समोरच्या व्यक्तीला त्रास देऊ शकतात आणि त्यांच्याकडून पैसे घेऊ शकतात. प्रोटेक्टिंग एंड युजर डिव्हायसेस अँड नॅशनल क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर इज इसेन्शियल. तर एंड टू एंड युजर म्हणजे लोकांचे फोन, प्रत्येक फोनमध्ये एन्क्रिप्टेड सिच्युएशन असली पाहिजे, एन्क्रिप्टेड सिस्टीम असल्या पाहिजे, जेणेकरून काहीच आपली इन्फॉर्मेशन लीक होणार नाही आणि क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा आपले बाहेर जाणार नाही, जेणेकरून नॅशनल लेवलला काही प्रॉब्लेम येऊ शकतो. सायबर वॉरफेअर इज द न्यू एज वॉर बिटवीन कंट्रीज. सायबर वॉरफेअर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, दोन देशांमध्ये जो सायबर क्रिमिनल अटॅक करतो, तर त्याच्यामध्ये जो वॉर निर्माण होतो त्याला सायबर वॉरफेअर म्हणतात. आणि या व्हिडिओमध्ये आपण इतकंच बघणार आहोत. तर माझा पुढचा व्हिडिओ लवकरच येईल, तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला प्रिपेअर करून ठेवा. आणि थँक्यू या व्हिडिओबद्दल बघितल्याबद्दल. आवडला असेल तर नक्की एकदा रिवाईज करा आणि थँक्यू.